नमस्कार, राम राम सगळ्यांना. तर नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मागचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळलं असेल आम्ही कुठे आहोत. तर आम्ही आहोत शिवाजीनगर येथील ॲग्रिकल्चर ग्राउंडवरती, कारण आजपासून सुरू झालेली आहे आपली सर्वांची लाडकी आवडती अशी भीमथडी जत्रा. तर भीमथडी जत्रा यावर्षी आहे 6 दिवस आजपासून, म्हणजे 20 डिसेंबरपासून ते जवळपास 25 डिसेंबरपर्यंत. तर 6 दिवस इथं असणार आहे. खूप शॉपिंग, खूप खाण्याची आणि फिरण्याची मजा. तर चला, ह्या वर्षाच्या भीमथडी जत्रेत काय नवीन आहे, काय आपण बघू शकतो, काय स्पेशली बघितलं पाहिजे हे आपण एक्सप्लोर करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा. तर इथं आहे तिकीट काउंटर. तर निलेश गेले तिकीट घेण्यासाठी. आपण बघूया पर पर्सन किती तिकीट आहे. हे बघा, तिकीट घेतलेले आहेत. पर पर्सन 60 रुपीज तिकीट आहेत. तर सुंदर छान असं नेहमीप्रमाणे एंट्रन्स डेकोरेशन तयार झालेलं आहे. इकडे आहे तिकीट विक्री केंद्र. तर चला जाऊया आतमध्ये. तर हे बघा, इथं एंट्री केल्या इतके छान पेंटिंग्स इथे लावलेले आहेत आणि पेंटिंग्सचे छान अशी नावं सुद्धा दिले. फाळ चित्रशैली, याला फाळ चित्रशैली असं म्हणतात. त्यानंतर हे आहे गोंद चित्रशैली. पुढे आहे पट्ट चित्रशैली. त्याच्या पुढे आहे पिचवाई चित्रशैली. मधुबनी शैली, ह्या चित्रशैलीला म्हणतात मधुबनी शैली. हे आहे मुघल शैली. बघा, हे आहे कलमकारी चित्रशैली आणि इथं आहे वारली चित्रशैली. तर बघा, इथं छान असं रोपांनी, फुलांच्या झाडांनी छान सजवलेलं आहे आणि मध्ये मस्त फाउंटन आहे. तर आपल्याकडे जी 12 बलुतेदार प्रणाली होती याची चांगली माहिती इथं देण्यात आलेली आहे. जवळपास 12 प्रकारच्या सेवा देणाऱ्यांना 12 बलुतेदार असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये लोहार, नावी, धोबी, कुंभार, चांभार, सोनार असे सर्व सेवा देणाऱ्यांना 12 बलुतेदार प्रणालीमध्ये छान सुंदर अशी चांभारांची रांगोळी बनवण्यात येत आहे. आता मस्त हे आर्टिस्ट आहेत, छान सुंदर अशी रांगोळी बनवत आहेत. खूप छान, व्हेरी नाईस. इथे एक छान सुंदर रांगोळी आहे दर्जी समाजाची व दर्जीची, म्हणजे टेलर. तर खूप रिलेव्हंट आणि खूप छान सुंदर अशा रांगोळी बनवण्यात आलेल्या आहेत. असं वाटतं ॲक्च्युली ड्रॉइंग आहे. तर अजून एक माडी. सो माड्याचंही काम तेवढंच महत्त्वाचं होतं. फुलहार विणणे, फुलं पुरवणे आणि छान अशा रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत. उत्तम काम करण्यात आलं याच्यामध्ये. तर नावाची रांगोळी इथं काढण्यात येत आहे. पूर्वीच्या काळी पारावरती बसून नावी हा सगळ्यांची शेविंग किंवा हेअर कट करत असे. ते हे दृश्य आहे. एक महत्त्वाची गोष्ट किंवा महत्त्वाची सर्व्हिस ती जी होती लोहाराची. लोहार म्हणजे लोखंडाचे भांडे किंवा लोखंडाचे अवजारे बनवणं, हे त्यांचं काम. इंग्लिशमध्ये गोल्डस्मिथ. मस्त छान अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे भटजींची. भटजी म्हणजे पुजारी किंवा ब्राह्मण. कुंभार म्हणजे की मटके किंवा चुला, पॉट्स
बनवायचे काम. इथं आहे सुतारदादांची रांगोळी. सुताराचं काम, लाकडापासून फर्निचर किंवा इतर गोष्टी बनवणे. वॉशिंग मशीन आल्यानंतर खरं तर धोबी हे काम थोडं कमीच राहिलं आहे आजकाल. पण धोबी हा देखील एक महत्त्वाचा घटक ह्या 12 बलुतेदार प्रणालीमधला होता. कपडे धुवायचं काम. आणि रांगोळी बघा किती रिलिव्हंट वाटते. असं वाटतं पाणी खरंच उडत आहे. पुरोहित म्हणजे मंदिराचे पुजारी, त्यांची रांगोळी काढण्याचं काम सुरू आहे. आणि खूप प्रतिकृती या आर्टिस्टने काढल्या. तर या सगळ्या आर्टिस्टसाठी एक कॉमेंट नक्की द्या की खूप छान काम केलं त्यांनी बरोबर. खूप छान, थँक्यू. आजकालच्या युगामध्ये शक्यतोवर 12 बलुतेदार काय होतं किंवा त्यांचं महत्त्व काय होतं हे फार काय शिकवलं जात नाही, सांगितलं जात नाही. बट इथं हे सगळ्या ज्या रांगोळ्या काढल्या आहेत त्या बघून आणि त्यातली माहिती वाचून लक्षात येतं की त्यांचं किती महत्त्व होतं 12 बलुतेदारांचे, त्यांची सर्व्हिस किती महत्त्वाची होती हे देखील आपल्याला कळतं. तर चला अजून बघूया काय काय आहे. छान बोर्ड लावण्यात आलेला आहे इथं, आय लव्ह भीमतडी जत्रा असा. आणि आपल्याला सनई चौघड्यांचे आवाज यायला लागले, तर बघूया. परिवाराकडून अखंड 500 रुपये दिला लागेल. तर इथं आहेत वासुदेव. तर वासुदेव सहसा दिसत नाहीत, भेटत नाहीत. तरी आधी घरी यायचे रोज सकाळी. आनंदाची शस्त्र शक्ती भक्ती आनंदाची शस्त्र शक्ती भक्ती सत्य घेऊन आली भक्ती.
आपली भीम खरी आपली भीम खरी आपली भीम खरी आपली भीम खरी तर ह्यावेळी देखील भीमथडी जत्रेमध्ये जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांनी हजेरी लावली होती. सिलेक्ट ह्या दालनामध्ये आहोत आपण आणि ह्या दालनामध्ये विविध राज्यांमधील फॅशन त्याचप्रमाणे संस्कृती याचे भरपूर स्टॉल असतात. पहिला स्टॉल आहे मेजर म्हणून, तो महाराष्ट्राचा आहे आणि इथं भरपूर गोष्टी आहेत कपडापासून बनवलेल्या. मोस्टली बॅग्स दिसत आहेत, विविध प्रकारच्या रांगोळ्या आहेत रेडीमेड. रांगोळ्या म्हणून पण यूज करू शकतो, डेकोरेशन पीस म्हणून पण यूज करू शकतो. त्याचप्रमाणे ज्यूट वगैरेच्या बॅग्स आहेत. उत्तम अशा कलाकृतीच्या देखील बॅग्स आहेत. प्रिंट्स वगैरे बघा, उत्तम छान प्रिंट आहे. हा स्टॉल आहे राजस्थान मधला. राजस्थानी साडीज, राजस्थानी स्पेशालिटीजच्या साड्या इथं आहेत. सो हे आहेत फेटा. सो 12 ते 12.5 पासून रेंज आहे. आणि स्टॉल आहे हैदराबादचा. सो हैदराबादची फॅशन, हैदराबादचं क्लोथिंग. आणि किती सुंदर प्रिंट्स आहेत बघा कलमकारीमध्ये वगैरे. तर इथं साड्या पण आहेत, कुर्तीज पण आहेत, टॉप्सचे प्रकार पण आहेत, ब्लाऊज पण आहेत, बरंच काही आहे. नंतर आहे तेलंगणाचा स्टॉल. तेलंगणा राज्यातील कापड फॅशन. Different motifs and this is something it's like yours mulberry शॉपिंगसाठी भरपूर काही इथं, तर मस्तपैकी शॉपिंग करा. आणि विशेष गोष्ट ही असते इथली की इथं जे स्टॉल्स लागलेले असतात त्यांचे शॉप्स नसतात, त्यांचे इंस्टाग्राम वगैरेवरती पेजेस असतात. तर हे मोस्टली आपल्याला मार्केटमध्ये भेटत नाही. हे प्रकार जे पण साड्यांचे प्रकार असतील, कॉटनमध्ये कुर्त्याज वगैरे असतील, तर ह्या आपल्याला मोस्टली मार्केटमध्ये भेटत नाही, अशाच एक्झिबिशन्समध्ये भेटतात. आणि भीमथडीच्या इथं तर आपल्याला नवनवीन प्रकार बघायला भेटतात. तर इथं थोडं आपल्याला एक्सपेन्सिव्ह वाटतं, बट हे मार्केटमध्ये नसतं त्यामुळे थोडं एक्सपेन्सिव्ह असतं. तर हे बघा कर्नाटक स्पेशल खण वेअर्स आहेत इथं, खणचे प्रकार. तर बघूया आपण कशी इथली साडी. हा एक प्रकार आहे साडीचा, कॉटनमध्ये आहे. आणि तसंच डायरी आहे ज्याचं जे कव्हर आहे ते खणाचं आहे. बॅग काय प्राइस वगैरे? सॉरी, सिल्क बाय कॉटन पेपर भी 80 GSM पेपर. ओके. पेपर क्वालिटी देखील खूप छान आहे आणि जो कव्हर आहे ते अप्रतिम आहे. 450 रुपयापासून स्टार्टिंग आहे त्या डायरीची आणि भरपूर व्हरायटी आहे. व्हरायटीज आहेत. नाईस. आणि साड्यांमध्ये पण बरेच प्रकार आहेत त्यांच्याकडे. चेक्समध्ये आहे, डॉट्समध्ये, प्लेनमध्ये आहे. तर मध्य प्रदेशातील हा स्टॉल आहे आणि इथं आहेत खूप सारे डिफरंट व्हरायटी ऑफ साडीज. आणि MP च्या साड्या अशाही खूप फेमस आहेत कारण त्यांचं मटेरियल खूप छान असतं, सूत खूप छान असतं. तर MP च्या साड्या खरंच खूप छान असतात, वेअर करायला खूप छान असतात. वेअर केल्यानंतर आपल्याला खूप छान फील होतं. तर MP च्या साड्या
इसमें शॉपिंग ज़्यादा है। और इसका प्राइस क्या है? इसका 17,500 है। और इसमें कलर्स 2 है इसमें कलर और भी है अपने पास। और भी है। सुंदर सी साड़ी है। खाने को लेकर क्या मटेरियल है? काम ढंग से नहीं कर सकती क्या? चंदेरी सिल्क के साथ टिश्यू है। चंदेरी सिल्क खाने में साश. कौन दे रहा? बाप डालेगा क्या? एक स्टॉल आहे उत्तर प्रदेशातला पल्लू नाव आहे. अच्छे से पढ़ाई करना। कॉटन मध्ये असं स्टॉल मधला देखील छान सुंदर असा स्टॉल आहे. इसी तरह आजकल की युवा पीढ़ी बंगाली बिगड़ती जा रही है और इसी नशे की आदत लत में बदल तर काय खूप छान अशी बेंगॉली कलाकुसर आहे त्या ब्लाउजेस वरती. ये लो पापा रिजल्ट. इतने कम मार्क्स कैसे आए? पापा पास होना जरूरी था, वो चाहे कॉपी करके क्यों ना. मैं दिन रात इतनी मेहनत में ध्यान न देकर यही गंदे आदतें डिफरेंट लगाने प्रकारच्या लगे। साडीज फिर आहेत. तो कॉपी करके वनस्पति, पास हो गया होटल, पर उनके नशे की पैकेट, आदत फैब्रिक, कॉलेज में जाकर और बढ़ गई। जूस। तो चलो देखते हैं कॉलेज में जाके उसके साथ क्या क्या होता है। साड़ी है वीविंग पूरा वीव किया हुआ है। ये क्या है? 3,500 कॉलेज में जाए। सर देखिए, छान सुंदर सर असे मुझे टॉप्स क्लास में आहेत. यहाँ कॉट नहीं, सेट सुद्धा ये आहे. अपने बाप के पैसों से देता हूँ, आपके नहीं. 2000 पासून समय रहते सुधर जाओ वरना लेने के लिए। या फुल साइज। वाह आयुष वाह, तुम ऐसे ही छान तरक्की सुंदर करोगे तो लाइफ चंदेरी में बहुत आगे बढ़ सिल्क जाओगे। साडीज आहेत 3,500 पासून. स्टॉल आहे निलक त्याचं नाव आहे. वेगवेगळं आहे. काय आहे? साडीचे मुझे बंधनीची साडी. पैसे की मटेरियल कौन सा है? नशा से ये मलबरी सिल्क। अच्छा. प्योर सिल्क मॉडल। आपको परेशानी में डाल देगा। मतलब बेसिक जो सिल्क होता है। हम देखते हैं उनकी संस्कृतियाँ मिलती है कि नहीं। इट्स 7,500 और इसके अंदर करीबन होगा 12,000 डॉट्स होगा इसके अंदर। ये वाला. तो जैसे जैसे डेलिकेसी बढ़ती है दीपक इसके कैसी अंदर लगती है तेरी पढ़ाई बढ़ती नहीं है तो प्राइस। तो किसी लोगों को रोटी भी नहीं कमा सकता। निकलना है तू क्या चाहता नहीं तो तपा लेता। मतलब जो उसका डॉट है हाँ हाँ पता है. उसका प्राइस Exactly. 9 ग्लास शरबत खाओ. तो खूप एक्सक्लुझिव्ह असं हे जैसे आप आहे देख सकते हैं स्टॉल कि पीयूष आणि को खूप उनको युनिक फिजिकल सिम्टम्स दिखने लगे स्टॉल्स आणि जैसे वेट लॉस, चक्कर आना, दिल की हाँ रिजेक्ट हो जाता हूँ. मेरी तो छान स्टॉल किस्मत ही आहे खराब तिथली. है. लहान मुलांचे कपडे आहेत छान छान असे. प्राइस पूछ लेते हैं हमारे लिए मिलता तो नहीं. तो काश्मीरचा एक स्टॉल आहे खूप छान सुंदर असा. आणि इथं आहेत पिलो कवर्स आहेत ऍक्च्युली हे. हे काश्मीर थ्रेड आहे त्याच्यापासून बनवलेलं वर्क आहे. काश्मीरी वर्क म्हणतात त्याला. या क्या रेंज होगा इनका? दिस इज 600 600. 1,300 1,500 दिस वन 800 1300 हैंड एंड वॉश कर सकते हैं इसको. मशीन या हैंड वॉश? हैंड वॉश हैंड वॉश. सो आसामचा हँडीक्राफ्ट्स आहे तिथं. बांबूपासून बनवलेल्या वस्तू जसं की आहे मॅट. त्याचप्रमाणे खूप साऱ्या वस्तू आहेत. छोटीशी अशी लॉन्ड्री बॅग लॉन्ड्री बस बकेट आहे ती.
स्टॉल दिसला आहे द टॉय ट्रक. बरेचसे हँडीक्राफ्ट्स किंवा टॉईज आहेत तिथे. खूप छान सुंदर असा स्टॉल आहे आणि बास्केट आहे. ये सब ट्राई हो चुका है, 1 साल से चलेगा, 6 month to 1 year. तर हे फ्लॉवर्स ओरिजिनल आहेत आणि ते म्हणतात की हे 6 महिन्यापर्यंत टिकतात आणि याला असं बांबूला अटॅच करून ठेवले जेणेकरून ते जास्त दिवस टिकले पाहिजे. ओरिजिनल मध्ये ते आता ड्राय झाले पण असं वाटतं की रिअल आत्ताच तोडून आणलंय. क्या प्राइस रेंज होगा भाई? 1000 per bunch. 1000 पर बंच. सिलेक्टचा स्टॉल संपलेला आहे. सिलेक्टमध्ये एक्सक्लुझिव्ह अशा फॅशन ज्वेलरी च्या वस्तू होत्या. डिफरंट राज्यातनं आलेल्या त्यांचे स्टॉल्स होते. आणि आत्ता आपण जातो आहे अजून एका स्टॉलकडे. स्वयंसिद्ध असं त्याचं नाव आहे. तर मोस्टली महाराष्ट्रातील बचत गटाचे हे स्टॉल आहेत. तर हँडमेड हनी आहे व जवळपास 250 रुपयाला आहे. 250 ग्रॅम. विविध प्रकारची रोपं आहेत इथं अवेलेबल. चिकूचं रोप आहे, पेरूचं रोप आहे, आंबा आहे, आवळा आहे, नारळ आहे. कृषी प्रदर्शनात होते तसंच देशी बियाणांचा देखील स्टॉल आहे. भरपूर प्रकारची बियाणे आहेत अवेलेबल. तर बरेचसे शेतकरी बचत गटांचे देखील स्टॉल आहे. तसा हा एक स्टॉल आहे जॅगरी. एक स्टॉल आहे खरवस, बासुंदी, क्विल्ट. तर खूप छान असे क्विल्ट आहे तिकडे. इथं आरती क्राफ्ट, त्या साड्या. खणाचं ब्लाऊज पीस आलं. हे नवीन पॅटर्न आहे बघा. तर छान मस्त डिझाईन आहे यामध्ये आणि भरपूर कलर पण आहेत. प्राइस रेंज काय आहे? 2500. 2500. आणि हे काय दुपट्टा दुपट्टा, त्याची काय प्राइस आहे? 450 रेंज पासून अशा छान. इंडियाचा स्टॉल आहे. खूप छान. हो ओके. पण दगड आहे तो. ओके. अच्छा. छान ब्युटिफुल अशा वस्तू अच्छा. त्याच्यामध्ये शाडू मातीपासून त्यांनी तयार केलेलं आहे. ठेवायचं खूप छान. त्याच्यामध्ये रिवर्स दूध त्यांनी आहे. बरोबर. अगरबत्ती स्टाईल आहे. वैष्णवी पाच पाच.
नवीन स्टॉल दिसलेला आहे मिट्टी हब म्हणून. बघूया काय काय आहे यांच्याकडे. हे ना सर्व शेणापासून बनवलेलं असतं, ज्याच्याने आपल्याला त्रास होत नाही. शेणाच्या रांगोळ्या आहेत. शेणाचे या रांगोळ्या काढून दिले शेणाच्या रांगोळ्या आहेत, त्याचे नुसते बेस पण देतो. हे शेणाचे लॅम्प्स आहेत, हे सीट कवर्स आहेत जे चेअरला लावू शकता तुम्ही. नंतर हे जे आहे ते तुम्ही कारला पण लावू शकता आणि ऑफिस चेअरला वापरू शकता. तसेच हे नुसते आसनं सुद्धा आहेत. हे बघा, हे नुसते आसनं. याचा फायदा काय होतो आणि आपल्याला? हे ऍक्च्युली शेणाचा फायदा आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं शेण. आणि दुसरं म्हणजे की पवित्रता आहेच. पवित्र आहे आणि शेणाचे फायदे म्हणजे शरीर त्याच्यामध्ये पण टिकतं का हे जास्त वेळ? बांबू इंडियाचा आपण स्टॉल आहे यावर्षी देखील. आणि बांबूपासून छान छान वस्तू जसं की घरटे आहेत 300 ते 200 रुपयाची. हे पाण्याची सोय आहे. घरगुती पद्धतीचं कितीला आहे प्राइस? 120 रुपयाला. तसंच कोल्हापुरी मसाला, त्याच्यात कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, अद्रक, खडे मसाले. म्हणजे भाजीमध्ये ऑल इन महत्वाचा आहे हा मसाला. दुसरं काही टाकायचं नाही भाजी. आणि आपले मसाले स्वामी समर्थ शेतकरी आठवडी बाजारात पण मिळतात. गुरुवारी तळेगाव दाभाडे, बुधवारी पिसोळीला असतो. अच्छा. पुन्हा शुक्रवारी खराडी, शनिवारी केशवनगरला असतो, रविवारी सकाळी बिबेवाडीला असतो, ओके. तालेवाडीला असतो आणि रविवारी दुपारी जवळेला असतो. नाव काय म्हटले? स्वामी समर्थ शेतकरी आठवडी बाजार. अच्छा. आणि यांचा कढीपत्ता लसूण चटणी पण आहे. तर कढीपत्ता आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं. तर मी आता कढीपत्ता चटणी घेणार आहे यांच्याकडची. पूर्ण महिला बचत गटाचा एक छान दिसतंय स्टॉल. त्यांचे आहेत लाडू. मधले भरपूर बचत गट आहेत आणि यांच्याकडे काही गोष्टी आहेत त्या डिफरंट आहेत. सांडगे आहेत पालकाचे, भोपळ्याचे, डाळींचे, मेथीचे, मुगाचे. नमस्कार आपले सर बनवून देतात. अच्छा. बघा छान बॅग्स आहेत इथं, हँडमेड बॅग्स. त्यानंतर तोरण आहेत खणाचे. केळीचं पान आहे. त्यानंतर हे कलशसाठी असतं कमळाचं फुल, ते आहे. काय प्राइस आहे याची? 100 रुपीज. आणि साईज वाईज वाढत जातील पैसे ना? मोठी पण साईज याची? हे 150, हे वाला 200. अच्छा. खूप छान आहे, क्वालिटी खूप छान आहे. वेल्वेटचं मटेरियल आहे. ते बँकेने दिलेले. बरं बरं. काय आहे? मस्त आहे. हिची काय प्राइस आहे? ह्याची 300. नारळापासून बनवलेल्या गोष्टी आहेत.
तर हे बघा इथं मातीपासून बनवलेले मूर्त्या पण आहेत, घर वगैरे आहे. इथं दगडापासून बनवलेले तुळशी वृंदावन वगैरे पण आहेत, जर तुम्हाला घ्यायचे असतील तर. प्राइस काय भैया? तर हे बघा इथं जाते पण आहेत, मोठे मोठे, छोटे पण आहे. त्यानंतर इथं आहे खलबत्ता, छोट्या साईज मध्ये पण आहे खलबत्ता. तर अशी होती ह्या वर्षाची भीमतडी जत्रा. पुढचे 6 दिवस ही जत्रा चालणार आहे. तर भरपूर गोष्टी आहेत, शॉपिंग आहे, खादडी आहे. तर या मस्तपैकी एन्जॉय करा. 60 रुपये तिकीट आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा आणि प्लॅन करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय.